9 जूनला नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। मोदींसह एकूण 71 जणांना मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली। या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांबरोबरच अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे। यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत। गेल्या 2 टर्मपेक्षा यंदाचं मोदी सरकारचं सर्वात मोठं असं हे मंत्रिमंडळ आहे, कारण यावेळी बहुमतासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज लागली आणि त्यामुळेच मंत्रिमंडळातील संख्या देखील वाढली। पण या सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाराजी नाट्यही पाहायला मिळते, कारण काही नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं पण मिळालं राज्यमंत्रीपद। पण नक्की कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद या दोन्ही पदामधला फरक काय असतो, मंत्रिमंडळाची रचना नेमकी कशी असते, आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। जेव्हा एखादं सरकार स्थापन होतं तेव्हा त्यात प्रमुख असतात अर्थातच पंतप्रधान, पण सरकार चालवायला पंतप्रधान एकटे पुरेसे नसतात। त्यामुळे वेगवेगळ्या विभागाचे निर्णय घ्यायला पंतप्रधानांना मदतीचा हात देणारे काही लोक लागतात। त्या समूहालाच मंत्रिमंडळ असं म्हटलं जातं। सत्तेत येताच मंत्रिमंडळही जाहीर केलं जातं। या मंत्रिमंडळात 4 प्रकारचे मंत्री असतात। पहिला कॅबिनेट मंत्री, दुसरे असतात राज्यमंत्री, तिसरे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि चौथे उपमंत्री। पण उपमंत्री आजकाल कोणी ठेवत नाही, त्यामुळे ते आता बाद झाल्यात जमाय। आता हे चौघेही लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य असणं गरजेचं असतं। काही वेळेला आधी शपथ देऊनही नंतर 6 महिन्याच्या आत खासदार म्हणून निवडून येणं सक्तीच आहे, तसा नियमच आहे। आता ज्या पदासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते त्या कॅबिनेट मंत्री पदाबद्दल जाणून घेऊया। पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या सरकारमधील त्यांच्या दृष्टीने सक्षम असलेल्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्री करतात। कॅबिनेट मंत्री हा त्याला मिळालेल्या खात्याचा प्रमुख असतो व त्याला त्या खात्यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो। तसेच एखादा निर्णय जर चुकला किंवा घोटाळा झाला असला तर कॅबिनेट मंत्र्याला जबाबदार धरलं जातं। काही केसमध्ये तर कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा सुद्धा द्यावा लागतो। तसेच कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा अनेक खात्यांची जबाबदारी देखील असते। मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीला कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती ही अनिवार्य असते। त्यासोबतच कॅबिनेट मंत्री त्यांच्या कामाचा रिपोर्ट थेट पंतप्रधानांना करत असतो। आता राज्यमंत्री पदाबद्दल जाणून घेऊया। कॅबिनेट मंत्र्याला मदतीचा हात म्हणून राज्यमंत्री असतात। राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांच्या निर्देशानुसार काम करत असतात। पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत जसे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतात तसा अधिकार राज्यमंत्र्यांना मात्र नसतो। पण त्यांना बोलवण्यात आलं तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात। तसेच मोठे निर्णय घेण्याचा अधिकार राज्यमंत्र्यांकडे नसतो। राज्यमंत्री आपल्या कामाचा रिपोर्ट हा कॅबिनेट मंत्र्याला देत असतो। आता जाणून घेऊयात स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांबद्दल। आता एखाद्या राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्रालयाच्या मीटिंगला बोलवल्याशिवाय हजर राहता येत नाही, ना कोणते धोरणात्मक निर्णय घेता येतात। पण स्वतंत्र कारभार असलेल्या राज्यमंत्र्यांचं असं नसतं। एखाद्या विभागाची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे येते। राज्यमंत्र्यांप्रमाणे त्यांना कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करावं लागत नाही। आता आपण मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणते नियम असतात त्याबद्दल जाणून घेऊयात। 2003 मध्ये आर्टिकल 75 मध्ये करण्यात आलेल्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्यांपैकी म्हणजेच 543 पैकी केवळ 15%च आपलं मंत्रिमंडळ असायला हवं। कोणाच्या इच्छेने हवं तितकं मंत्रिमंडळ ठेवता येत नाही। 2003 मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळातही 81 मंत्रीच ठेवण्याची मर्यादा असते। जेव्हा अनेक आघाड्यांचं सरकार बनतं तेव्हा कुणाकुणाला मंत्री करायचं यावरून रस्सीखेच सुरू असते। सगळ्या पक्षांना खुश करायला पहिले कितीही मंत्री केले जात होते, पण गरजेपेक्षा जास्त मंत्री केल्यावर त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांच्यासाठी लागणारी मॅनपॉवर यावरचा खर्च वाढतो। परिणामी सरकारी तिजोरीवरचा भार वाढतो। वाजपेयी, व्हीपी सिंग यांच्यासारख्या अनेक आघाडी असणाऱ्या सरकारमध्ये जम्बो मंत्रिमंडळ होतं। त्यानंतर हा सगळा खर्च टाळण्यासाठी 2003 मध्ये घटना दुरुस्ती करून मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा घालून देण्यात आली आहे। तर असा होता कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातला फरक। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा भेटू। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।